नमस्कार मैत्रिणींनो, सासू सून किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण कढीची रेसिपी पाहणार आहोत। इथं मी 100 ग्रॅम दही घेतलेलं आहे। ते थोडंसं पहिल्यांदा अगोदर फेटून घेते। 1 मिनिटभर अगदी फेटून मिक्स करून घ्यायचं छान। आता त्यामध्ये 1 चमचा बेसन ॲड करणार आहे। बेसन ॲड केलं दह्यामध्ये की कढी फुटत नाही बिलकुल पण, त्यामुळे बेसन घालून असं छान मिक्स करून घ्यायचं अगोदर दह्यामध्ये। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, चवीनुसार साखर आणि आपल्याला आपण जेवढी कढी करणार आहोत तेवढं पाणी टाकून घ्यायचं। आता हे मिश्रण आपलं तयार झालं। आता याला आपण फोडणी टाकून घेऊया। इथं मी कढई ठेवली आहे गरम करायला। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं। त्यामध्ये अगोदर मी मोहरी टाकली आहे। मोहरी चांगली तडतडून द्यायची। त्यामध्ये नंतर आता मी जिरे टाकले। तेही चांगले आपण इथं आता फुलवून द्यायचे जिरे। इथे लसूण टाकलाय, थोडासा ठेचूनच टाकलाय, बारीक करून नाही टाकलेला। कढीपत्ता हे चांगलं आता सगळं छान मिक्स करून घेऊया, हलवून घेऊया। फोडणीमध्ये कढीपत्ता आणि लसूण चांगला परतून घेऊया। लसूण चांगला लालसर झाला पाहिजे। आता यामध्ये तुम्ही मिरची बारीक करून टाकली तरीही चालेल। मी इथं खरडा टाकते, म्हणजे मिरचीचा ठेचा टाकते इथं। हे सगळं आपण चांगलं परतून घेऊया। हा मसाला चांगला तळला गेला आहे। आता यामध्ये पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकली। आता हे पण आपण इथं परतून घेऊया। आणि जे आपण ताक तयार करून ठेवले ते आता आपण या फोडणीमध्ये टाकून घेऊया। थोडीशी कोथिंबीर पण टाकली फोडणीमध्ये। इथं आपण त्यावेळेला ताक टाकतो फोडणीमध्ये, त्यावेळेला गॅस पूर्ण बारीक करायचा आणि मगच ताक घालायचं। आणि इथं गॅस कुठेही मोठा न करता मीडियम गॅस ठेवून किंवा मीडियम टू लो गॅस ठेवूनच आपल्याला ही कढी सतत ढवळत राहायची आहे। चांगली एकसारखी हलवून घ्यायची कढी, म्हणजे ही कढी बिलकुलही फुटत नाही। आणि मंद आचेवरच आपल्याला या कढीला एक उकळी आणून घ्यायची। चला तर मग आता आपली कढी तयार झालेली आहे। सर्व करून घेऊया। मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।